नाशिक जिल्ह्यामध्ये काल पावसाने अक्षरशः हाहाकार उडवलेला आहे। पावसाचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला। चांदवड, नांदगाव, येवल्यासह नाशिक जिल्ह्यामधील पूर्व भागातील कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं। मात्र पावसाने नवीन लागवड केलेला तर काही ठिकाणी काढणीला आलेला लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वार्षिक आर्थिक घडी कशी बसवावी असा प्रश्न आता अनेक कांदा उत्पादकांना पडलेला आहे। मनमाड जवळच्या शिंगवे परिसरामधून कांदा पिकांच्या नुकसानाचा आढावा घेत या उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या पूर्व भागातील मनमाड, नांदगाव, चांदवड, येवला या परिसराला काल अक्षरशः पावसाने धोधर पावसाने झोडपून काढलं आणि या पावसाचा सर्वाधिक फटका जो या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाहायला मिळतोय। या ठिकाणी कांद्याच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि या भागातलं प्रमुख पीक जे ते कांदा पीक मानलं जातं आणि त्यामुळे या कांदा पिकाचे या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय आणि उच्च प्रमाणाप्रमाणे जपलेले कांदे जे ते आता पुढच्या काळात त्याचं उत्पादन येणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जे ते आर्थिक गणित या ठिकाणी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली। आपण या ठिकाणी बघू शकतो की कांदे जे ते या कांद्यामध्ये आजही पाणी आहे आणि अशी स्थिती जी ती या भागातील पूर्णच शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे कांद्याचे उत्पादन जे कुठेतरी घुटण्याची शक्यता निर्माण झाली आणि कांदा जो तो कुठेतरी सडण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे पुढच्या काळात जे ते या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं गणित जे आहे कुठेतरी बिघडताना दिसणार आहे। माझ्या सोबत या परिसरातील काही कांदा उत्पादक शेतकरी, मला एक सांगा की काल पाऊस आला आणि त्यामुळे काय नुकसान झालं आणि पुढच्या काळात कांद्याची काय परिस्थिती? आता पुढच्या काळामध्ये काल पाऊस झाला, एकानेकी पाऊस झाला, त्याच्यामुळे आम्ही कांदा लावला। आता 1-1.5 महिन्याचा कांदा आहे। कांद्याला आम्हाला नांगरटीले म्हणजे 1 एकराला 2500 रुपये, रोटरवर 2500 रुपये, समजा 1200 रुपये पाळी पाडायला, लागणीला 12,000 रुपये, कांद्याचं रोपाला 10,000 रुपये आणि नंतर कांदे काढण्यासाठी 10,000 रुपये, औषधं 10,000 रुपयाचे आणि 5,000 रुपयाची खाता, असं आमच्या 50-55,000 रुपये आम्हाला एकरी खर्च येतो। एकदम तोंडी घास आला आणि आमचे या कांदा हे आपल्या भागातील मुख्य पीक आहे। कांद्यावर आमच्या सर्व मुलांचं शिक्षण असेल, मुलींचे लग्न असतील, सर्व या आमच्या उलाढाल सगळी कांद्यावर असते। एकदम तोंडी घास आला ना, अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे आमची खूप नुकसान झालेली आहे। मला सांगा की तुम्ही किती कांदा लावला होता आणि आता कांदा खराब झाला, त्यामुळे पुढच्या काळात काय समस्या निर्माण? कांदा आम्ही 1 एकर लावला होता, पण कालच्या पावसानं सर्व कांदे म्हणजे असे चोक्का पाहून गेले, काही खंगाळून गेले। तर पाणी तुंबलं तर गारका देऊन पाहिलं आम्ही, शेतात आलो तर पूर्ण कांदे म्हणजे पूर्ण 0 बजेट झाल्यासारखंच आज आम्हाला। तर आम्ही त्या भरोश्यावर समजा काही पुढचं नियोजन राहतं आपल्याला, कशा तरी उधार पाधार खातं बियाणं किंवा लागवडी कशा तरी पहिलेच एक तर आम्ही कांदा होता त्याला बाजार नाही, पहिलाच कांदा 500, 600, 700, 800 रुपये आज विकू राहिलो। तर त्याच्यामुळे आता काय परिणाम होतो? त्याच्यावर परिणाम म्हणजे असं आहे की पूर्ण आर्थिक परिस्थिती ढासळली आज समजा। पुढचं काहीच आमचं पिकच, पुढचं पीक जे आम्हाला म्हणजे मुख्य म्हणजे फक्त कांद्याचं अवलंबून होतं। याच्यावर आता पुढं म्हणजे आम्हाला पाणी राहत नाही। एक तर हा कांद्याचं पीक निघाल्यानंतर पुढलं पाणी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत परत विषय नाही आमचा पाण्याचा वेग। एकंदरीत जर पाहिलं तर उधार उसनवार करून या ठिकाणचे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे कुठेतरी जगून पोटच्या प्रमाणे जगवले, पुढचे आर्थिक नियोजन व्यवस्थित होईल ह्या अपेक्षेने हे कांदे जे ते जगवले होते। मात्र काल झालेल्या मुसळधार पावसामुळे एका दिवसात होत्याचं नव्हतं करून टाकलं आणि हातातोंडाला घास जो येतो कुठंतरी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरावून नेलाय। त्यामुळे आता हे शेतकरी जे कुठेतरी हातबल होताना दिसत आहे। आता या शेतकऱ्यांना मायबाप सरकारने मदतीचा हात देऊन पुढच्या काळासाठी उभं करण्याची गरज निर्माण झाली आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।